हाय फ्रेंड्स, SPK अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपलं जे टायपिंगचं प्रमाणपत्र आहे, ह्या प्रमाणपत्रामध्ये जर काही चुका झाल्या असेल आपल्या नावामध्ये, आडनावामध्ये, किंवा जर आपलं सर्टिफिकेट हरवलं असेल तर आपण दुय्यम प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम मी गुगल क्रोममध्ये आलेलो आहे. ह्या ठिकाणी आपण GCC TBC टाका, प्रेस करा. प्रेस केल्यानंतर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा एक विंडो आपल्यासमोर येईल. तर लेफ्ट साईडला पहा की एक नवीन ऑप्शन आला आहे. GCC TBCमध्ये आपलं दुय्यम प्रमाणपत्र, नावात दुरुस्ती किंवा प्रमाणपत्र पडताळणी करायची असेल तर आपण या ठिकाणी करू शकता. आपण या ठिकाणी क्लिक करूया. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा विंडो स्क्रीन आलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपलं क्रिएट अकाउंट करायचं आहे. आणि क्रिएट अकाउंट कसं करायचं ही सर्व प्रोसेस त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. जेव्हा आपण आपलं अकाउंट क्रिएट करू तेव्हा आपल्याला मिळेल युजर ID आणि पासवर्ड. आता आपण ह्या ठिकाणी लेफ्ट साईडला पहा सेकंड ऑप्शन आहे क्रिएट अकाउंट, यावर क्लिक करूया. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक असा विंडो दिसेल. ह्यामध्ये आपल्याला आपली सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. आपण ह्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन भरून घेऊया. मी ह्यापूर्वी माझी इन्फॉर्मेशन भरलेली आहे, तर आपण तीच इन्फॉर्मेशन पुढे कंटिन्यू करूया. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ, स्टेट, कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करता, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, रायगड, पिनकोड, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पिनकोड टाका किंवा आधार कार्डवरचा पिनकोड टाकला तरी चालेल. आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तो आपण करून घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपण साइन अप करूया. साइन अप केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी असा एक आपला युजर ID आलेला आहे. तो ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की हा आपला युजर ID आहे. तो आपण एका वहीमध्ये नोट करून घ्या, कारण ह्या पुढील प्रत्येक कामासाठी तो आपल्याला लागणार आहे. मी आता ह्या ठिकाणी त्याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर खाली पहा प्रोसीड टू लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे. ह्यावर आपण क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला एक अशा पद्धतीची विंडो दिसेल. ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. आत्ताच आपण आपला युजर नेम क्रिएट केलेला आहे. तो युजर नेम आपण ह्या ठिकाणी टाकूया. पहा, मी आत्ता जो युजर नेम आला होता मला MSCERTS23747 तो ह्या ठिकाणी आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकून घेऊया. पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा डिस्प्ले येईल. आता ह्या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे. 2 ॲप्लिकेशन दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे नेम करेक्शन आणि दुसरा आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट. तर आपण सर्वप्रथम आपण नेम करेक्शन कसं करायचं ते ह्या ठिकाणी पाहून घेऊया. याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ज्या नावाने लॉग इन केले ते तुमचं नाव ह्या ठिकाणी वर दिसेल. आता या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपण आधी समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला जर नावात करेक्शन करायचं असेल तर आपण ज्या इन्स्टिट्यूटमधून पेपर दिलेला आहे त्या ठिकाणच्या प्रिन्सिपलचं आपल्याला एक डिक्लेरेशन साईन असलेलं आणि त्याच्यावर स्टॅम्प असलेलं त्यांच्या प्रिन्सिपलचं एक लेटर पाहिजे, व्हेरिफिकेशन लेटर. म्हणजे त्यामध्ये आपल्याला असं उल्लेख करून पाहिजे की ह्या विद्यार्थ्याचा नाव, ह्या विद्यार्थ्याचं सरनेम, जन्मतारीख ही अशी अशी आहे, ती या सिस्टीमवर दुरुस्त करून मिळावी. त्यानंतर त्यासोबत लागणार आहे आपल्याला आपलं जे 10वी-12वीचे मार्कलिस्ट आहे, ह्या मार्कलिस्टची अटेस्टेड कॉपी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आधार कार्डची एक कॉपी. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स, जे तुम्ही लास्ट एक्झाम दिली आहे त्या एक्झामचं तुम्हाला काय लागणार आहे, एक झेरॉक्स लागणार आहे. जर हे सर्व तुमच्याकडे असेल, तुम्ही वाचला असेल, त्या ठिकाणी क्लिक करा. आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबव इन्स्ट्रक्शन. त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला काही तुमची माहिती भरायची आहे. ह्यामध्ये प्रथम नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आडनाव, परीक्षार्थीचं नाव, तुमचं, तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमार्फत पेपर दिला होता त्या इन्स्टिट्यूटचं नाव येणार, कोणत्या वर्षी, कोणता महिना, तुमचा बैठक क्रमांक,
त्यानंतर तुमच्या संस्थेचा एक कोड असतो बघा, तो संस्थेचा कोड, त्यानंतर आपल्या परीक्षा केंद्राचा क्रमांक, कोणत्या जिल्ह्यामार्फत दिला येतो, परीक्षा प्रकार, गुणपत्रिका, कोणती चूक झाली हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी आपण कोणती चूक आपल्या प्रमाणपत्रात झालेली आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर सुधारित नाव, चुकीचं असलेलं नाव, त्यानंतर नावात कोणता बदल करून पाहिजे. ह्या ठिकाणी आईच्या नावात बदल आहे का, असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, लिंग, पिनकोड येईल. त्यानंतर ॲड्रेस टाका. आता ॲड्रेस टाकल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रिकमेंडेशन लेटर पाहिजे होतं, आपण ज्या इन्स्टिट्यूटमधून पेपर दिलेला आहे त्या इन्स्टिट्यूटचं. त्यानंतर तुमचं SSC किंवा 12वीचं HSCचं सर्टिफिकेट पाहिजे. ह्या ठिकाणी ते आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ GCC TBC, जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, जो तुमचा अभ्यासक्रम आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की जर आपण अभ्यासक्रमावर क्लिक केलं तर आपण कोणता अभ्यासक्रम आपला होता तो परीक्षेचा प्रकार या ठिकाणी येतो. हे सर्व केल्यानंतर एक आपला आधार कार्ड आणि आपला फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो 100 KB पेक्षा त्याची कमी साईज पाहिजे तरच तो त्या ठिकाणी अपलोड होतो. त्यानंतर तुम्हाला सर्व मान्य आहे, त्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आणि प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. तुम्ही गुगल पे मार्फत, पेटीएम मार्फत किंवा तुमच्या नेट बँकिंग मार्फत पेमेंट करू शकता. त्यासाठी आपल्याकडून 500 रुपये फी चार्ज आकारला जातो. त्यानंतर आपण सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की आपली सर्व प्रोसेस कंप्लीट झाली असे म्हणते ना, आपल्याला त्यानंतर एक मेल येतो. अशा पद्धतीने आपण घर बसल्या आपल्या PCवर आपल्या नावामध्ये काय करू शकतो, बदल करू शकतो. आता आपण पुन्हा एकदा लॉग इन पेजवर येऊया. आता त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरा क्रमांक दिला होता आपल्याला, तो म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन. पुन्हा ह्या ठिकाणी क्लिक करा. आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण मागे पाहिल्याप्रमाणे नीड टू अपलोड लेटर ऑफ इन्स्टिट्यूट प्रिन्सिपल, आपण ज्या ठिकाणाहून आपली एक्झाम दिली आहे, ज्या ठिकाणी आपण फिल केला होता आपला फॉर्म GCC TBCचा, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं, त्या ठिकाणी तो फॉर्म घ्यायचा. तो फॉर्म आमच्याकडे अवेलेबल असतोच. त्यानंतर SSC HSCची सर्टिफिकेट, ते पण त्याच्यावर स्वतःच्या सहीने अटेस्टेड करा. आधार कॉपी अटेस्टेड केलेली, सेल्फ अटेस्टेड. त्यानंतर तुम्ही जो परीक्षाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याची काय पाहिजे, आपल्याला एक मार्कलिस्ट पाहिजे. त्यानंतर आय हॅव रीड ऑल अँड अंडरस्टूड द अबाव इन्स्ट्रक्शन. त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कसा आपल्याला फॉर्म मिळतोय. या ठिकाणी तुमचं प्रथम नाव, वडिलांचं, पतीचं नाव, आडनाव, तुम्ही ज्या संस्थेतून पेपर दिला आहे त्या संस्थेचा कोड, या ठिकाणी तुमचा कोणता अभ्यास होता, GCC, GCT, TBC किंवा DCTC, तो अभ्यासक्रम निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा येईल, कोणत्या महिन्यात परीक्षा दिली, कोणतं परीक्षेचं वर्ष होतं, तुमचा बैठक क्रमांक काय होता, परीक्षा केंद्र क्रमांक काय होता, हे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता हे बघा, ह्या ठिकाणी आपण कशासाठी अप्लाय करतोय. ह्या ठिकाणी GCC डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे, GCC TBC डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे, GCC SST CTC डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे. म्हणजे आपलं नक्की सर्टिफिकेट कोणतं हरवलं आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट टाकायची आहे, आईचं नाव, लिंग, या ठिकाणी ईमेल, तुमचा पत्ता. आता या ठिकाणी आपल्याला अपलोड कोणकोणते डॉक्युमेंट करायचे पहा. सर्वप्रथम त्या इन्स्टिट्यूटचं रिकमेंडेशन सर्टिफिकेट लागेल, ते पण 300 KBच्या आत पाहिजे. त्यानंतर तुमच्या 10वी 12वीची मार्कलिस्टची या ठिकाणी PDF पाहिजे. त्यानंतर GCC TBCची तुमची PDF फाईल पाहिजे, जे तुमचं सर्टिफिकेट हरवलं आहे त्याचा या ठिकाणी फोटो आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड लागेल, सेल्फ अटेस्टेड केलेलं, आणि तुमचा या ठिकाणी फोटो लागेल. तो फोटो काय करायचा, आपल्याला 100 KB पेक्षा कमी साईजवाला असायचा आहे. त्या ठिकाणी नंतर म्हणजे हे सर्व काय डिटेल्स आहे हे दिलेले आहे. सपोर्टेड, आपण जे अपलोड डॉक्युमेंट केले ते सपोर्ट करतायत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट करायचे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला एक विंडो दिसेल. 600 ते 700 रुपये या ठिकाणी आपल्या दुय्यम प्रमाणपत्रासाठी घेतात. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून याचा फायदा तुमच्या इतर मित्रांना होईल. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.